नमस्कार। आज सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यापासून 10 वाजेपर्यंत तेजी होती। त्यानंतर मात्र दिवसभर घसरण होत होती। आज मार्केट संपताना सेन्सेक्स हा 502 पॉईंटने घसरून 80,182 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 137 पॉईंटने घसरून 24,199 वर बंद झालेला आहे। आजच्या कामकाजामध्ये बीएसई हेल्थकेअर इंडेक्स 0.58%, आयटी इंडेक्स 0.13% वर आहेत। सर्वात जास्त घसरण बीएसई युटिलिटी इंडेक्समध्ये 2.06% ची झालेली आहे। मिड कॅप इंडेक्स 0.61% आणि स्मॉल कॅप इंडेक्स 0.76% नी खाली आहेत। सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण बघण्यास मिळालेली आहे। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। ट्रेंट 2.48%, डॉक्टर रेड्डीज लॅब 2.22%, सिप्ला 1.49%, विप्रो 1.21% अशी वाढ आहे। निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। टाटा मोटर्स 3.08%, पॉवर ग्रिड 2.50%, भारत इलेक्ट्रिकल 2.19%, एनटीपीसी 2.09% अशी घसरण आहे। आज एफआयआयने 1317 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। देशी वित्तीय संस्थांनी मोठ्या प्रमाणावर म्हणजे 4084 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। धन्यवाद।